गाडीचं काय काय काम आहे ते चित्राला गेलेलं ऑइल वगैरे झालं टाकून गाडीवर थोडा पाणी मारूया. चला बसू का गणपती बाप्पा. गाडी पण पिशवी बरं. मॉर्निंग मित्रांनो, तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि जो पण नवीन आहे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. डेली ब्लॉगमधला 14वा दिवस आहे, 14वा का 13वा आहे ते पण मला आठवत नाही, कारण की भरपूर ब्लॉग झालेत. तर आज पहिल्यांदा आम्ही गाडीवरून लांब जाणार आहे फिरायला. बघा सगळे आता घाबरलेत, आता लांब लांब जातो ना आम्ही, त्यामुळे. तर पहिल्यांदा विनोदासोबत जाणार आहे. आता राजापूरला चाललो. हां बघा सेफ्टी वगैरे घेतलेलं, रेनकोट वगैरे. एवढा मोठा सफर करणार आहे ना मी, सोनवडे टू राजापूर. म्हणजे बघा आता तर लेट्स सी, मजा येईल आजच्या ब्लॉगमध्ये. पूर्ण ब्लॉग बघा. पूर्ण चिखल उडव होता, त्यामुळे पहिला दादाला रेनकोट घालून घे, पॅन्ट रेनकोटची. तर तो घातला ना, नाही तर पॅन्टीच्या जाईपर्यंत ना एकदम माकली असती. काही थांबलो मी तर भगवती मंदिरच्या थोडा पुढे थांबलो. तर बघू आता जाताना आमचा सफर एकदम कसा होतोय. एवढ्यापर्यंत तर पाऊस नाही येऊ, पण आता बघू पुढचा कसा काय गेला. ही बघा ही आमची गड नदी ना, या नदीचं नाव फक्त गड नदीच आहे एवढं आयडिया मला. प्रॉपर एवढं नदीचे नाव नाही माहिती. तर आम्ही आता शॉर्टकट चाललोय कनेरी मार्गे ना. जो रस्तो कनेडीवाडी काय किनवणेवाडी. येस सर, कनेडी जाऊचा आहे ना, जाऊचा. One hour later. कनेडी मार्केटला लांब जाऊचा, राजापुरात जाऊचा. आता भेटलंय सर्व्हिस सेंटर, त्यामुळे ऑइल चेंज करून घेतोय. गाडीत पण धुवची होती, बट ते नंबर जास्त होते, त्यामुळे बोला ऑइल चेंज करून घेऊ. नंतर जाताना काही भेटत तर ते गाडी धुवून घेऊया. रेल्वे स्टेशनच्या बाजू होता, म्हणून बोला जाऊन ते करून घेऊया. जाता जाता भेटला तर. गाडीचे काय काय काम आहे ते चेक करायला गेलेले, ऑइल वगैरे झालं टाकून. काय काय काम ब्रेकचा काम, चेनचा आवाज, किरकोळ काम आहे किरकोळ. किरकोळ मोटर सगळं इंजिनचं काय, इंजिन फक्त चेन बदलायची. आवाज येतात तो टायमिंग चेन बदलायची. कारण कशी गाडी असं उभी असतो, आम्ही गाडी व्यवस्थित ठेवला नवीन गाडी घेऊन चला लेट्स सी. ही गाडी कधी मारला ना तरी काय प्रॉब्लेम नाही. आणि नवीन गाडी तुमची वायरिंग खाल्यानं ना मुला गाडी टेम्पल किती आले? 400 रुपये बस. ऑइल चेंज करायचे फक्त 400 रुपये. तो हा माहिती, तो आपण बघलो तोच. पण आपल्या आहे ना जाऊचा ना. चल पहिला आता गाडी धुवच्या विचार करतो, प्लॅन केल्यानं गाडी धुवचो. ऑइलिंग वगैरे झाली, आता डायरेक्ट सर्व्हिसिंग म्हणजे गाडीवर थोडा पाणी मारूया. चला बसू का. तर आता डायरेक्ट आलो इथं पहिला गाडी धुवायला. ऑइलिंग वगैरे केली मस्तपैकी.
आता गाडी धुऊया नंतर मग डायरेक्ट राजापूर. आता इथं किती वेळ लागतो काय माहीत. एकच गाडी दिसते. पाणी मारून झालं आता साबण पाणी असेल आय थिंक असं वाटतो. फायनली गाईज आपली गाडी वॉशिंग करून झालेली आहे, धुवून झालेली आहे. तर आता आपल्याला इथून डायरेक्ट निघायचं आता राजापूर. तर बरोबर गाडी आता मॅपवरती चेक केला 1 तास 2 मिनटं लागतात. तर 57 किलोमीटर आहे. तर बघू आता दादावरती आहे गाडी किती कशी चालवणार आहे कशी नाही. स्लो चालवणार तर लवकर लेट जाऊ अजून. जर फास्ट चालवली ती 40-50 मिनटात तर पोचू आपण. तर बघू आता त्यानंतर अजून परत कुठेतरी जायचं आहे. ते आता बघू आता किती वेळ लागतो किती नाही. चला झाले गाडी वगैरे देऊन. तर चला फायनली गाईज पोचलो आहे आता राजापूरला. पण आपल्याला राजापूरवरून आपल्याला पुढे हातिवली गावात जायचं आहे. लेट्स सी. चला आता हायवे बघा हायवे. आपल्या खालना जाऊचा होता. हा जो टोल नाका आहे ना टोल नाका मी आय थिंक 1-2 वर्ष आधी आलेलो इथे. राजापूरला मॅच होते ना तेव्हा आलेलो इथे एनएचडी कपला. गाईज इथं नाश्ता करायला आलेलं लास्ट टाईम नाईटला. बट इथं गाडी पण ॲक्सिडेंट झाला आय थिंक असं वाटतं मला. हां जाम बेकार गाडी ठोकलेली. नाईट आऊट म्हणजे ते रात्रीचे गाडी चालवत होतात त्याच्यामुळे प्रॉब्लेम असेल. झोप पूर्ण नाही असं होत असेल त्यामुळे. आणि आपला इथून खाली उतरायचं आहे का. One hour later. तर आलो आहे फायनली जिकडे यायचं होतं तिथे. दादाच्या मित्राच्या घरी आलो आहे. रेनकोटचा फायदा झाला शेवटी. अर्ध्यावरती आलो आणि पाऊस चालू झाला. तर तुम्हाला गणपती बाप्पा दाखवतो. गणपती बाप्पा काय शिवचा की काय. One hour later. आता इथून आपल्या भावाकडे आलेलो इथं गणपतीच्या बाहेर पडायला. तिथे जी मम्मी. तर आता आम्ही चाललोय. पाऊस पण नाही तर तसं लवकर निघायचं इथून. आता 3:30 वाजले. आता किती वाजेपर्यंत पोहोचू काय आयडिया नाही आपल्याला. चला चल चल चला हां लेट्स गो. आता नेक्स्ट स्टार्ट. काय बोलतो. हायडे जाऊचा आहे ना इलो सर. जाऊच्या आधी रस्ते सरला. चला बाय बाय. हां हेल्मेट घेतला.
काहीच तर चला आता फायनली किती 4-5 किलोमीटर असेल आता कणकवली अजून. तर आम्ही इथे अर्ध्यावरती आलो ना. नेमकं म्हणजे ना इथे आल्यावर गाडी म्हणजे डुकबुक करावं लागली. म्हणजे समजून घ्यायचं म्हणजे पेट्रोल संपल्यावर कशी हालत होते गाडीची तशीच झाली. नशीब पेट्रोल पंप पण जवळच आहे. तर इथपर्यंत आली आहे गाडी. जाताना आय थिंक 300चा भरलेला. तर तेवढा संपला वाटतं इथे इथपर्यंत. नशीब आमचं एवढं भारी ना इथं पेट्रोल पंपच्या इथे आल्यावरच पेट्रोल संपलं आहे. आता दादा पेट्रोल भरतो आहे. पूर्ण चेहऱ्याची वाट लागली आहे. केस एकदम म्हणजे ना गाडीवर लय बेकार. 1 hour later. फायनली गाईज आता राजापूर टू सोनवडे इलो. त्या म्हणजे जाताना पण पाऊस नाही भेटा, येताना नाही भेटा. म्हणजे जाताना फक्त थोडक्यासाठी भेटलो आणि येताना तर अजिबात पाऊस नाही. येताना एवढं गाडी आणल्या ना रेवडा भाई डेंजर. आज किती वाजणार दादा? 5 भजना म्हणजे असतील 12-1-2 वाजतील. बघू आता लास्टचं भजन आमच्या इथं करायचं आहे. तर लेट्स आजची मंडळी पण दाखवतो तुम्हाला किती जण आहेत किती नाही ते. स्टार्ट भजन म्हणजे पहिला भजन कुठून करतो माहिती आहे का? टेमवाडीतून. तर बाप्पा त्याच्या मित्राकडे दिलं होता भजनाक. तर आता हे किती भजन किती लवकर आज म्हणजे असं 40 मिनिटातच भजन करूचं ट्राय करतो कारण की 4-5 भजनं त्यामुळे जेवढं लवकर गाईस. तर त्याला फायनली पहिला भजन झालेला आहे वाडीतला म्हणजे टेमवाडीतला. तर दुसरं भजन खोया काय आयडिया नाही. हे ओमनी आलेली आहे भजनाची. एवढी मोकली काय आपली पुढे जागा आहे बुक केलेल्या सीट. चला दुसरं भजन आहे तिकडचा गणपती बाप्पा. कोण कोण आहेत पेटी वगैरे लावतात सगळे. भजन बुवा चेंज डबलजी सेम चक्कीवाले नवीन आल्यात साईड. पीठ लावून झालाय भजनाला स्टार्ट. दरकारी भजनात काय भेटलं उकाला लाडू वगैरे भेटले. डेंजर टेक्नॉलॉजी तुझे व्हिडिओ बघून तर त्याने पंखा इन्स्टॉल केला. पॉइंट बी नोटेड. आवाज येऊ ग पी जरा लवकर. हे बघा बुवा रात्री खेळ चाले. चला लवकर चला. बघा तिसरा भजन इथे आहे बघा. तिसरा भजनाकडे आता त्यानंतर चौथा भजन भरणे का सगळे ओळखीचे आहेत. त्यांचा गणपती बाप्पा दाखव.
चक्रा हाय ठेव रे, हे हाय ठेव. भारी आहे गणपती. तिसरा भजन कंप्लीट झाला. भजन मंडळी देखा हो आपलं काका ऑन साईड. हो का काय काय उकाला आहे पण ताच भेटला. भारी आवाज आता ठणठणी देतले सगळ्यांचे. योगा चक्कीवालो यो दादा नुसतो भजनात बसला मोबाईल यूज करता. कोण करता काय सांगतलं. त्यांचा झाला निघाले. आमका गरम गरम दूध कसा पिऊ आम्ही, सवय नाही ना आमका. पळाले सगळे लेजंड पळाले. हां हे बघा यो माझ्यासोबत असा. अजून अर्धा सामान खाऊचा. चला चौथं भजन करायला आलो आहे भरणी सुंदरवाडीत. लास्ट टाइम पण इल्लो ह्याच्याकडे जिल्लो. या सीझनला दुसरा भजन आहे या सीझनचा नवीन चकीवाला. दोन तबले आहेत आज. गरम हा कडकडी रांगोळी तर बस बस बस. फायनली चौथं भजन कंप्लीट. वैतागलेली मंडळी. 4 भजन आजच्या दिवसात रेकॉर्ड. ह्या सीझनमध्ये 4 भजन. या वर्षी 4च भजन केलं या सीझनला. लास्ट एका टायमात. हां आज 4. 5वं घर आपल्याकडे. ट्रबलचे यांच्याच घरातलं होतं. टेन्शन नाही आपलं. काय भाऊ फरसाणाचा. फरसाणा तुझ्या नशिबात नाही उसळ. चला 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 पावडरचा डबा घ्यावा रे. चला बारक्यांना चला. चल टबलचे चल 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 चल. आजच बोलवतो उद्या नाही बोलवतो. चला चला. तर भरणीवरून डायरेक्ट सोनवड्या आमच्या घराकडे आता भजन करतलो. हा ए दादा पेटी घे ना. हे बेटी हे बघा टबलजी घेऊन येलं. थांबा म्हणजे उजेला दिलं समजलं. तुम्ही काय झोपलेलास ना. हे बघा एका घेऊन येलो आम्ही डायरेक्ट त्यांच्या घराकडनं. मीला उठवलं तुझा. बघू भजन कसा दणदणीत नाही करूचा आता. भजन पिशवी बरे माईक बिक लावू आता.
वाजलेत बघा 1 वाजलेत तर 2 वाजले भजनाक. मंडळी बसली आता भजनाक. माईक वगैरे लावलेलो मध्ये नवीन तबलची. आज फुल दणक्यात भजन होतं. आज भजन चालू झालं. वाजलेत बघा किती 1 वाजून 5 मिनिट आलेत. माईक नवीन स्पीकर नेले ते आज उद्घाटन. सेल्फी स्टिक आज यूज झाला आपला. IQ मोबाईल आहे. भजन झाला कम्प्लीट. चला फायनली गाईज झालं आजचं म्हणजे लास्ट भजन होतं आमच्या घरी. तर लय मजा आली. म्हणजे भरणेसून तबलची मागवलेलो आम्ही. तर लेट्स मजा आली बघू. आणि आता दाखवते कोण कोण मंडळी आहेत. आता सगळं उचलून झाला सगळा. एक बाप्पा, हर्षद, बाबा सगळे गेले जेवू आता. आता त्यानंतर सगळं उचलतेलं परत झोपतेलं ते. आणि आजचं लास्टचं भजन होतं या. 10-11 दिवस चालू झालो. चेक करतात किती इली वर्गणी. पैसे मोजतात आता. पैसे का झोप इली काका. हा ना या टाइम तुम्हाला आजचा जो ब्लॉग होता डेली ब्लॉग मधला भजन वगैरे केला आम्ही भरपूर. हा डाळ भात दे. तर आता मी जेवणार आहे. मला पण भूक लागली जाम. तर आय होप तुम्हाला आजचा जो ब्लॉग होता तो आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. अशाच नवीन ब्लॉग वगैरे भेटतील आपल्याला या चॅनलवरती.